तर मित्रांनो फायनली आलेले आपण कायाकिंगसाठी. हे बघा पाठी कृपेश आहे आणि खवणे बीचवर कायाकिंग केले. त्याचा व्हिडिओ उद्या येईलच. तुम्ही बघा दुसऱ्या चॅनलवर येईल तो बघा तुम्ही. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आत्ता मी आहे स्टेशनला आणि व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण पुढे जातो ते. तर जाऊया. आपली जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती येते थोड्या वेळातच. तर आपण जातो 2 नंबर प्लॅटफॉर्मला. तिकडनं आपण जाणार आहे ते रत्नागिरीला आणि रत्नागिरीत अजून 2 जण ॲड होणार आहेत. तर जाऊया, ट्रेनमध्ये बसतो आणि तुम्हाला दाखवतो. चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच. तर मित्रांनो फायनली ट्रेन आपली आलेली आहे. ते बघा समोर बघू शकता. आता आहे मी स्टेशनला, जनशताब्दी एक्सप्रेस. तर जातो आता आणि डब्यामध्ये बसतो. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा. चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच. तर मित्रांनो आपण आता आहे रत्नागिरीमध्ये. आपल्याला भेटलेले अभि आणि विनोद आहेत, दोन्ही जण भेटलेले आहे. मगाशी आपण जनरल डब्यामध्ये होतो आणि आता आपण आहे AC मध्ये. तर मित्रांनो साल्टी गेली ते चालेल, पण रुतबा आपला कमी झाला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. सगळे एन्जॉय करतात एकदम जोरात. तर मित्रांनो थोड्याच काही महिन्यांमध्ये हे जे सुकलेलं सगळं आहे एकदम हिरवगार होणार आहे. आत्ता पण हिरवगार दिसते तुम्हाला, पण ह्याच्यापेक्षा अजून हिरवळ सगळीकडे दिसणार आहे मस्तपैकी. तर त्याची सगळेजण वाट बघतायत, म्हणजेच पावसाळ्याची. तिथला तेव्हाचा जो आनंद असतो तो एकदम भारी असतो आणि खूप भारी गोष्टी आपल्याला अनुभव भेटतात पावसाळ्यामध्ये. हिडन वॉटरफॉल असतात आणि बऱ्याच गोष्टी ज्या पाणी भरतात ती मजा वेगळी असते. तर मित्रांनो एक 10 ते 15 मिनटामध्ये आपण कुडाळला पोहोचू. तर उतरल्यावर दाखवतो कुडाळचं रेल्वे स्टेशन तेवढ्या चांगल्या प्रकारे गेलेलं आहे ते एकदम, आणि तिथला सिनेमॅटिक व्हिडिओ पण मी टाकतो. तर फायनली आपण पोहोचलेलं आहे कुडाळ स्टेशनवरती. आता आपण जातो आहे ते एका रूम घेतलेली आहे, तिकडं आपण जातो आहे आणि तिकडनं जेवायला कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आता कुडाळ स्टेशनवरनं बाहेर पडतो आणि इथलं सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. स्टेशनचं कशाप्रकारे काम केलेलं आहे ते. आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि रिक्षाची अवस्था बघा कशा प्रकारे आली बघा. मांडी घालून सगळीजण हॉटेल शोधताना. आणि आपण 1 दिवसासाठी घेणार आहे, म्हणजे आज आणि उद्या सकाळी चेकआउट करून जाणार आहे. बघूया तिथे गेलं दाखवतो कशा प्रकारे लॉज वगैरे आहे ते, आणि जेवायला कुठे जाणार ते पण आपण बघूया. तर आत्ता आपण रिक्षातनं उतरलेलो आहे आणि समोरच विद्या विश्रामगृह आहे. तिकडे आपण आतमध्ये जातो आहे. तिकडे आपल्याच राहायची सोय आहे, म्हणजे कधी आलात कुडाळला तर इकडे नक्की स्टे करा तुम्ही. आणि कशाप्रकारे आतमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो. तर जाऊया तिकडे आपण, भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. तर मित्रांनो आपण इकडनं आलो. आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही कशाप्रकारे सुंदर आहे. नारळाच्या बागा, आंबे वगैरे पण आहेत, समोर बांबूची झाडं पण आहेत. आणि हे बघा कॉटेजेस आहेत छोट्या प्रकारे. हे 2 बेड आणि इकडे पण 2 बेड आहेत आणि इकडे टॉयलेट बाथरूम. सुंदर आहे एकदम, प्रशस्त आणि गारवा आहे. कौलं असल्यामुळे गारवा छान प्रकारे आहे. हे बघा वरती बघा, नॅचरल निसर्गाच्या सानिध्यात. तर मित्रांनो मस्त की फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे जेवायला सावलीमध्ये. आणि आज नेमकी हनुमान जयंती आहे त्यामुळे व्हेज खाणार आहे. आलो आहे कुडाळमध्ये पण व्हेज खाणार आणि उद्या नॉनव्हेज खाणार आपण. तर जाऊया तिकडे कशाप्रकारे जेवण वगैरे आहे, थाळी वगैरे दाखवतो तुम्हाला आणि चव पण सांगतो नक्की तुम्हाला कशी आहे. मेन हायवेवरतीच आहे, मुंबई गोवा हायवेवरती. तर तिथे जाऊया आणि जेवणाचा आनंद घेऊया आपण. मित्रांनो हा सगळा मुंबई गोवा हायवे आणि त्याच्यासमोरच सावली हॉटेल आहे. तर तिथे जाऊया, टेस्ट घेऊया आणि सांगतो तुम्हाला कशाप्रकारे आहे. तर मित्रांनो आत्ता जेवायला घेतलेलं आहे. वांग्याची भाजी आहे, सोलकढी आहे, वरण आणि भाजी असं घेतलेलं आहे. तर खाऊया मस्त की. टेस्ट एकदम सुंदर आहे. खायच्या अगोदरच सांगते मी, कारण वासावरनंच समजतं आम्हाला. वास एकदम कडक आलेला आहे. सुंदर असं एकदम जेवण झालेलं आहे सावलीमध्ये तिकडे. आणि मस्त आता झोपणार 1 तासभर आणि मग जाणार आपण कायाकिंगला.
कायाकिंगच्या इथला तिथं डायरेक्ट आपण तिकडे भेटूया. आणि कृपेश पण येणार आहे. तो आल्यानंतर मग आपण पुन्हा इथं आपल्या एंट्रीमध्ये करू. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच करू. चला फायनली आलेले आहेत ते मेवण्यांचे पाहुणे. मेवण्यांचे पाहुणे. येस चला एन्जॉय करायला निघालेलो आहे फायनली. तर फायनली आलेलं आहे कृपेश त्याची नवीन गाडी घेऊन युनिकॉर्न. आणि आज त्याच्याकडनं पार्टी आपल्याला रात्री, त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आपल्याला. मस्त की दाबू एकदम जेवणार आहे आज. आणि पेट्रोल पाण्यासाठी थांबलेलो पाठीमागे. आता चाललो आहे खवणे बीचवरती कायाकिंग करायला. तर डायरेक्ट भेटतो मध्ये तुम्हाला. जरा काय काय सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे खवणे बीचवरती. आपण त्या साईडला बघू शकतो तुम्ही खवणे बीच. आणि समोर चालू आहे ते कायाकिंग. आपण आता जातो आहे आतमध्ये तिकडे खवणे बीचवरती कायाकिंग करायला. खास आपले गडी सगळे पाठी आहेत तिकडे. तर मित्रांनो फायनली आलेलो आहे आपण कायाकिंगसाठी. हे बघा पाठी कृपेश आहे आणि अजून आपले बाकीचे येत आहेत पार्टनर. आणि समोर आहे बघा ते तुम्ही बघू शकता समोर मँग्रोव्ज. आणि इकडे सगळे चालू आहे कायाकिंग सगळ्या साईडला. तर जरा एन्जॉय करतो माहोल. तर फायनली आपण आलेलो आहे आत मँग्रोव्जमध्ये आलेलो आहे. आणि हे बघा समोर बघू शकता माहोल. अरे भाव बरं आहेस ना. बघा एकदम मजा. आपला भाव भेटला आहे खास पेटमाप. येस बघा आपले कुठे कुठे माणसं भेटतात. अचानक भयानक होते. आणि माहोल खूप कडक झालेला आहे. आतमध्ये गेलेलं तर आपण आज होतो मँग्रोव्जमध्ये. तर जातो तुम्हाला तिकडे आणि तिकडचा जो माहोल आहे तो तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आयुष्याच्या धावपळीतनं थोडासा मनाच्या शांतीसाठी काहीतरी वेगळं म्हणून कायाकिंग करायला आपण आलेलो आहे. ते पण कुडाळमध्ये खास करून. आणि भारी वाटते खूप जरा वेगळं म्हणजे. तर मित्रांनो मँग्रोव्ज कशासाठी असतं ॲक्च्युली म्हणजे समुद्रापासून लाटा येतात ना त्यांना रोखण्याचं काम करतं. ज्या मोठ्या प्रमाणात लाटा येतात त्यांचं प्रमाण पुढे जाईपर्यंत हळूहळू कमी होतं. त्याच्यासाठी हे मँग्रोव्ज असतात. त्याला मँग्रोव्ज आहेत. आणि पाठीमागे कष्ट करतोय तो कृपेश. सावकाश येतात पाठी. माणसं खूप येत आहेत. धडक जास्त होते. ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे इकडे. त्यामुळे धोका आमच्यावर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता बघा पाठी आपली गँग बँग कर देंगे हँग. सगळ्याची वाट लावून टाकला नाही. एक वेळ ठोकतायत नुसते. सगळं खांडा कोण टाकलं आहे कायाकिंगचा. प्रोफेशनल लेवल कोणी नाही आहे. सगळं भुसकाट काढतायत. किनारे अडकलेलो. तर मित्रांनो कसा वाटतं व्ह्यू. तर नवीन काय जे ट्राय करायचं चालू आहे. हेडस्टेप लावलेला आहे डोक्यावरती. आणि व्ह्यू घेतो आहे आपण. समोर नाराजीकडे होतो आपण. व्ह्यू एकदम कडक आहे. भारी वाटतं त्याला बघायला. भारी वाटतं. चल सुसाट जातो आहे आपण आता. मॅट्रो होणार वाटतं. ॲक्सिडेंट होणार आपला आता. सुसाट एकदम ठोक्याच्या याच्यात. ओ माय गॉड. थांब. लेफ्ट गेले ना. लेफ्ट ओके चल. आपले मित्रमंडळी दिसलेले आहे. आता त्यांच्यावर आपण अटॅक करतोय. अटॅक 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 अटॅक. मित्रांनो तुम्हाला आता पाण्यावरती असणारं दुकान दाखवतो मी. कुरकुरे वगैरे भेटतं तिथं. पाणी बॉटल पण आहे वाटतं. तर जाऊया आपण तिथे बघूया. हे बघा समोरच आहे. बोटवरती ठेवला नाही कुरकुरे लटकट. लेप घे. हे बघा समोर दिसते ते. मित्रांनो पाण्यावरती असणारं दुकान बघू शकता तुम्ही. समोर कुरकुरे लावलेले आहेत वरती. आणि भारी एकदम लहान मुलगा आहे त्याच्यावरती सगळं करतो आहे. हे बघा वा सुंदर एकदम. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते. पाण्यावरती असणारं दुकान. इथला पण व्ह्यू एकदम कडक आहे. सनसेट झालेला आहे. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया असं मला वाटतं. तुला काय वाटतं कृपेश. पुढे जाऊन येऊया. पुढे जाऊया आणि रिटर्न निघूया. फायनली आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे.
यहाँ ऐसा ही होता है. व्हिडिओमध्ये आहे ते. जंगलाच्या कानाकोनातनं आपण जातोय. कायाकिंगमध्ये बोट सफारी पण आहे इकडे अवेलेबल. मँग्रोव्समध्ये जाऊ शकतो तुम्ही बोट सफारीतनं. मशीनची बोट आहे पण खरी मजा कायाकिंगमध्येच आहे. झाडात अडकताना, त्यातनं बाहेर पडताना आणि मित्रांसोबत एन्जॉय करताना ती मजा एक वेगळीच आहे. ते ह्याचाच अनुभव त्या येणार नाही तुम्हाला. त्यांच्यासोबत बारके पण अनुभव घेत आहेत कायाकिंगचा. सुंदर. आता आपण परतीचा प्रवास करतो आहे. तिकडे मच्छीमार चालू आहे राईट साईडला बघू शकतो तुम्ही. आणि आपण घेतलेली बोट समोर ना तिकडे. तर आपण बॅक टू आपला पॅव्हेलियन जातो आहे कारण दम लागलेला आहे आपल्याला. सगळा एका महिन्याचा व्यायाम आज झालेला आहे त्यामुळे आता जास्त कष्ट नको आम्हाला. तर मित्रांनो आपण जातो ते समोर बलूनच्या इथे. समोर बघू शकता तुम्ही तर बलूनमध्ये एक लहान मुलगा आहे तो खेळतो आहे पाण्यामध्ये. तर तिथे जाऊया आणि तिथला नजारा तुम्हाला दाखवतो मी. चला. सनसेट पण एकदम भारी होतो आहे. अजून थोडा वेळ लागणार आहे सनसेट व्हायला. तोपर्यंत आपण तिकडे जाऊन तर खेळतो आहे ते बघूया कशा प्रकारे. तर हे बघा समोर बघू शकता तुम्ही बलूनमध्ये आतमध्ये आहे लहान मुलगा खेळतो आहे आणि तिकडनं अशी दोरी सोडलेली आहे आत पाण्यामध्ये खेळायला त्याला. सुंदर एकदम. तर मित्रांनो फायनली आपण रूमवरती आलेलो आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तिथला खवणे बीचवरचा म्हणजे कायाकिंगचा पण नंबर मी टाकतो. रोहन परब म्हणून त्याचं नाव आहे. त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आणि तुम्हाला नंबर टाकेनच. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. चला एन्जॉय.